जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की बरेचशा जणांचा हाच प्रॉब्लेम आहे की त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवर जे काही फालतूच्या ॲड्स येतात ते त्यांना बंद करता येत नाही। तर तुम्हाला एक जबरदस्त अशी आणि 100% वर्किंग अशी ट्रिक एक सांगतो। या ट्रिकच्या मदतीतून तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर कोणती फालतूची ॲड्स येणार आहे ती इझिली ते बंद करू शकता। हो सांगतो, पण सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो काय करायचं, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो की ह्या ॲड्स जे आहेत ॲड्स कशा बंद करायचे काय सगळं काय सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा कारण की बऱ्याचशा जणांचा हाच प्रॉब्लेम आहे की त्यांच्या मोबाईलवर आहे ते फुल स्क्रीन जे काही आहेत फालतूच्या ॲड्स जास्त प्रमाणात येत असतात आणि त्यांना ते वैतागले असतात आणि त्यांना ते बंद करता येत नाही। तर तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ तो लास्टपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर कोणती फालतूची ॲड्स येत असेल तर तुम्ही इझिली ती बंद करू शकता। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्स समजाय ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो हे जे की ॲड्स आहेत ह्या ॲड्स कशा बंद करायचे बऱ्याचशा जणांना माहिती आहे। जसं की समजा आता आपण प्ले स्टोअर जर ओपन केलं तर अचानकच मध्ये ॲड येते किंवा तुम्ही व्हॉट्सअप किंवा कोणती ॲप इन्स्टॉल केली किंवा कोणती ॲप ओपन करायला गेला तर तुम्हाला डायरेक्ट येते फुल स्क्रीन ॲड येते आणि ते ॲड पाहिल्यानंतर तुम्हाला इथून स्किप करावं लागते। बरेचशाच वेळा बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम आहे की त्यांना आधीमध्ये ॲड्स येतात आणि त्या ॲड्सना ते वैतागले असतात। तर तुम्ही एकदम जबरदस्त अशी मी ट्रिक सांगतो, या ट्रिकच्या मदतीतून तुमच्या संपूर्ण फालतूच्या ॲड्स आहेत त्या बंद होणार आहेत। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं, जसं की समजा आता तुम्हाला एखाद्या मोबाईलच्या स्क्रीनवर ॲड आली, जसं की आपण आता समजा प्ले स्टोअर ओपन करून घेतलं एक्झाम्पलसाठी, ओके। तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे की प्ले स्टोअर ओपन केलं हे आपल्या बॅकग्राऊंडला आता ओपन असते। कसं सांगतो तुम्हाला, जसं की तुम्हाला इथे हे बटन असतं बघू शकता, इथे तुम्हाला दिसतं असेल बघू शकता की अशा पद्धतीतून बघू शकता। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे समजून जाईल जे की आपले जे काही ॲप्स बॅकग्राऊंडला ओपन केले त्या ॲप्स तुम्हाला दिसून जातात। जसं की ॲड्स आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले तर काय करायचं, समजा फुल स्क्रीन मला ॲड आली तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला करायचं ॲड जी प्ले करून द्यायची। प्ले केल्यानंतर तुम्हाला फक्त इथे बॅकच्या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला समजून जाते की ती कुठली ॲप्स आहे का काय आहे सगळं काय तुम्हाला समजून जातं। जसं की आता बघू शकता इथे जी काय प्ले स्टोअर आहे हे बघू शकता आपल्याला समजलं। तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट येथून जी की आहे जर समजा जर ह्याच्यावर प्रेस केलं तर तुम्हाला येथून ॲप इन्फॉर्मेशन भेटते सगळी आणि ते डायरेक्ट ॲप इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता डायरेक्ट सेटिंगमध्ये, ओके। ही पहिली तुम्हाला ट्रिक आहे ती यूज करायची, म्हणजे बॅकग्राऊंडला जी की तुम्हाला कोणतीसुद्धा ॲप म्हणा कोणतीही इन्स्टॉल केली असेल आणि तिची तुम्हाला ॲड्स येते तर तुम्हाला काय करायचं, ते ॲड आल्यानंतर फक्त ते बॅक बटन जी काही आहे प्रेस करायचं। त्यानंतर बॅकअपला बघायचे कोणती ॲप आहे किंवा कोणतं जी काही आहे सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केलं, काय इन्स्टॉल केलं असेल त्यातून ॲड येत असेल ते सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे। समजा ही जर ट्रिक तुमच्यात वर्क झाली नाही तर तुम्हाला दुसरी काय करायचं आहे, ही सगळ्यांच्या मोबाईलमध्ये 100% वर्किंग होते। बऱ्याचशा जणांच्या मोबाईलमध्ये हे बॅकचं जी काही तर वर्क होत नाही, बऱ्याचशा जणांना ओपन करता येत नाही। त्यासाठी तुम्हाला समजा सिंपल दुसरी ट्रिक आहे ती काय करायची आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत जायचा आणि येथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो ॲपचा, किंवा तुम्हाला इथे जर ऑप्शन कुठे भेटलं ना जसं की आता इथे ॲपचा ऑप्शन आहे, ओके। तर तुम्हाला काय सर्च बारमध्ये जाऊन इथून तुम्हाला ॲप्स आहे ते इथे सर्च बारमध्ये ॲप्स आहे ते सर्च करायचं आहे। जसं की इथे ॲप्स आहे, ॲप्स सर्च करून घ्यायचं आहे। सर्च केल्यानंतर ते ॲपचे तुम्हाला जी की असेल ते तुम्हाला जी की सेटिंग असेल ते तुम्हाला भेटून जाईल। नाहीतर तुम्हाला इथे प्रत्येक मोबाईलच्या स्क्रीनवर इथे होमवर असतं जसं की ॲपचं दिसत असेल, यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे लोडिंग येणार, लोडिंग घेतल्यानंतर एक गोष्ट इथे सर्वात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचे, इथे तुम्हाला काय करायचं सगळ्या तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्स आहेत ते इन्स्टॉल म्हणजे केलेल्या असतील त्या सगळ्या तुम्हाला दिसून जातील। तर येथे काय करायचं, खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जसं की आता इथे नाव आहे बघू शकता गुगलचं, अशा पद्धतीत जे काही ॲप्स आहेत त्याला नाव नाही त्याचा लोगो नाही अशा पद्धतीत तुम्हाला ॲप्स आहेत ते इथून बघायचे आहेत कोणते कोणते ॲप्स आपण इन्स्टॉल केले। बरेचशाच वेळा आपण काही काही ॲप इन्स्टॉल केले असतात आणि ते तशाच ठेवतो आणि त्यामुळे सुद्धा ॲड्स येतात। तर तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले तशी ॲप्स हुडकायची जे ॲप आपण इन्स्टॉल केलं आहे त्याला नावसुद्धा नाही लोगोसुद्धा नाही, ती ॲप सगळ्यात पहिले तर अनइन्स्टॉल करून घ्यायची आहे। जर तुम्ही त्या ॲप्स सगळ्या अनइन्स्टॉल केल्या तर 100% मी खात्री देऊन सांगू शकतो की तुमच्या मोबाईलमध्ये ज्या काही फालतूच्या ॲड्स येत होत्या त्या संपूर्ण बंद होणार आहेत। ही एकमेव ट्रिक आहे, 100% वर्किंग ट्रिक आहे आणि एकदा नक्की ट्राय करून घ्या। फक्त तुम्हाला येथे काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर येथून ॲप तुम्हाला हुडकायचे, जसं की आता माझ्या सगळ्या ॲप्स आहेत जे की आहेत तुम्हाला लोगो दिसत असेल बघू शकता येथे जे की नावसुद्धा दिसत असेल तर येथे तुम्हाला असे ॲप हुडकायचे ज्याला लोगो नाही ज्याला नाव नाही। अशा पद्धती ॲप फक्त इथे तुम्हाला जी काही आहे जागा जी काही पेस आहे ती मोकळी दिसणार येते। तर तुम्हाला समजायचं की ती ॲप आहे ती आपण कुठून तरी इन्स्टॉल केली ती, तर तेव्हा तुम्हाला अशा पद्धती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला जी काही आहे अनइन्स्टॉलचा ऑप्शन भेटतो, जसं की आता आपण बघू शकता येथून मी जी काही असेल फेसबुकवर क्लिक केलं बघू शकता इथे अनइन्स्टॉलचा ऑप्शन तुम्हाला इथे मध्ये दिसत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ती ॲप अनइन्स्टॉल करून घ्यायची ज्याला नाव नाही लोगो नाही अशा ॲप्स असतील त्या अनइन्स्टॉल केल्याने तुमच्या मोबाईलमध्ये कधीसुद्धा लाईफमध्ये कोणतीसुद्धा
ॲड्स येणार नाही, कोणतीही ॲड येणार नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ज्या ॲप्स असतील ज्याला नाव नाही लोगो नाही ती सिलेक्ट करून फक्त अनइन्स्टॉल करायची आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा. एकदम सिम्पल ट्रिक आहे आणि 100% वर्किंग ट्रिक आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.